आपण आता यात घेऊया 4 चमचे कुळथाचं पीठ. हे किती लोकांसाठी करतेय तू? तिघही खाऊ शकतो. आणि यातच आपण असं आपल्याला आवडतंय तितकं हळद टाकू. म्हणजे ही सोपी पद्धत आम्ही बनवलेली आहे की आपण पिठातच सगळं टाकायचं. बर. तिखट आवडतं तुला? खूप. हा मालवणी मसाला, कमाल. एकदम थोडासा गरम मसाला. वा. आणि यातच टाकणार आहोत आपण मीठ. आता पिठल्याला मीठ लागतं थोडं, ते आपण नंतर वरूनही टाकणार आहोत. आता एवढंच टाकू. आता यामध्येच आपण पाणी ऍड करणार आहोत. सुरुवातीला मिक्स करायला इतकं पुरेसं आहे. छान मिक्स करून घेऊया. तर हेच होता होता आपण भांडही ठेवू शकतो गरम करायला तिथे. तर आता हे मिक्सचर छान झालेलं आहे. पुढे काय करायचं? आता हे छान मिक्स करून घेतलं. कुळथाच्या पिठल्याची एक गंमत असते की आता जरी ते कमी वाटत असलं तरी ते खूप होणार, फुगणार सुद्धा. हा, ते फुगणार आणि आता हे आटणार. त्यामुळे तिथे भांड्यात घातल्यानंतर अजून पाणी घालावं लागणार आहे. ठेवू मी? हो, ठेवा ठेवा. मी पहिल्यांदाच खाणार आहे कुळथाचं पिठलं. काय बोलतो? कधीच नाही खाल्लं. काय म्हणतोस? आणि यासाठी हे भाकरी बरोबर पण जबरदस्त लागतं. खूप मस्त. छान. ज्यांना आवडत असेल त्यांनी खोबरेल तेल वापरावं या रेसिपीसाठी. ओके, थोडंसं. पण थोडं घाल ना जरा पिठल्याला, जरा मस्त वाटतं. वा. आई बस. जिरं, लसूण तुला आवडेल तशी घाल. मला भरपूर आवडते. हो, घाल घाल. ढवळून घे छान. तुम्ही दोघं मोठी भावंडी मिळून मला प्लीज मला रॅग करू नका. नाही, रॅग नाही करत आहे. यांच्या प्रमाणाचा आणि आपल्या मेजरमेंटचा घोळच आहे थोडा. हो ना, काहीतरी थोडं. ठीक आहे, आता कढीपत्ता आपण टाकणार आहोत, पण ते छान तोडूया. त्यातला सुगंध जरा त्यात दरवळू द्या. कांदा नीट छान असा गुलाबी होऊ द्यावा. आणि मग त्यात आपला हिरो इन्ग्रेडियंट हिंग. कमीत कमी साहित्यामध्ये असं साहित्य जे घरामध्ये इझिली अवेलेबल असतं त्याचा वापर करून हे कुळथाचं पिठलं. बरं, कुळीथ हे तब्येतीला पण तसंच चांगलं आहे. हो हो, खूप चांगलं. त्याला त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये हॉर्स ग्रॅम असं म्हणतात. म्हणजे हॉर्स, घोड्याची ऊर्जा तुमच्यामध्ये संचारते. एकदम. मला पोस्ट प्रेग्नन्सी आईने हेच खूप खाऊ घातलं. अच्छा. त्याचं सूप बनवायची ती. त्याच्या कोणत्याही प्रकारे आपण छान पदार्थ बनवू शकतो. आता ओलं खोबरं आणि कोकम कधी घालायचं? शेवटी जरा एक उकळी आली की ते आपण घालायचं. बघ, हो, भाजलेलं आहे टाका आता. छान. आणि पाणी सुद्धा तयार ठेवूया कारण पाणी लागेल. घाल भरपूर. लगेच गुठळी होतं. ढवळ गुड्डा ते चिकटणार. ढवळत मला वाटतं एवढं पाणी पुरे. आता ते आटेल ना? किती वेळ लागतो हे पाणी आटून घट्ट व्हायला? आता लगेच 2 मिनिटात. घाला ओलं खोबरं आणि कोकम. चला, कुळथाचं पिठलं अंतिम टप्प्यात आलेलं आहे. मस्त रेसिपी आहे. जर तुम्ही कुठून तरी प्रवास करून आला असाल, ऑफिसून आला असाल, थकला असाल, फक्त गरम भात लावा. त्याच्या 4 शिट्ट्या होईपर्यंत कुळथाचं पिठलं तयार होतं. गरम भातावरती घाला, हात ताणून द्या आणि मस्त शांत झोपा. कशाला चिंता करायची, हो की नाही? फॅन्टास्टिक. ओलं खोबरं घातलं का आपण? हो, आणि कोकम पण घातलं का? येस. मीठ मगाशी घातलंय, पण आता साधारण त्याची क्वांटिटी बघून आपण परत मीठ. ठीक आहे. कुळथाचं पिठलं तयार झालेलं आहे. फॅन्टास्टिक. गरम भाकरी, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा छान इंद्रायणी तांदळाचा भात. क्वांटिटी बघून आपण परत मीठ घालतोय. ठीक आहे.